नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण मास्टर रेसिपीजमध्ये मराठी पदार्थ असतात, पारंपरिक असतात, नवीन असतात, काही प्रयोग असतात, पण याचबरोबर इतर प्रांतातले सुद्धा पदार्थ तयार करून बघत असतो आणि माझ्या याच प्रयत्नांना तुमच्यासारखी मंडळी दाद देतात. आमचे एक ओळखीचे विश्वकर्मा म्हणून आहेत आणि ते बिहारमध्ये राहायचे पहिले, आता ते नागपूरला असतात. तर त्यांनी एक बिहारी डाळीचा प्रकार मला सांगितला. तर डाळ म्हणजे वरण संपूर्ण भारतामध्ये पौष्टिक तर असतेच आणि संपूर्ण भारतात ती कशाच्या ना कशाच्या स्वरूपात खात असतात. कोणी भाताबरोबर, कोणी बिट्ट्यांबरोबर, कोणी बाटीबरोबर, कोणी पोळीबरोबर, कोणी भाकरीबरोबर, असा हा सगळा डाळीचा प्रकार असतो, प्रवास असतो. डाळीचा एक वेगळा प्रकार आपण पाहू, बिहारी डाळ. चला सुरुवात करूया. थोडं तेल, या तेलावर ही जवळपास 1 वाटी तुरीची डाळ जी आहे ती आपल्याला परतून घ्यायची. खमंग अगदी छान लालसर होईस्तोवर ही परतून घ्यायची डाळ आणि तोपर्यंत डाळीचा साधारण तिप्पट पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. यामध्ये थोडासा हिंग, हळद. डाळ पण आता ही थोडीशी ब्राउनिश होते. आणि अशी छान ब्राऊन झालेली डाळ या पाण्यात आपल्याला शिजत ठेवायची. आणि ही डाळ शिजते तोपर्यंत आपण कैरी चिरून घेऊ. आणि ही डाळ जी आहे ती उन्हाळ्याच्या दिवसातच बनवतात, म्हणजे अशा प्रकारचे, कारण यावेळी कैरी उपलब्ध असते. जेवढी डाळ त्याच्या अर्धी कैरी, असा याचा फॉर्म्युला असतो. कैरी अशी बारीक चिरून घ्यायची. आणि यातली दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कसं की एक तर आपण डाळ तेलावर परतून मग ती शिजवतो, त्याचा एक वेगळा सुगंध असतो. आणि फोडणी देताना यामध्ये सरसोचं तेल वापरतात. सरसोचं तेल, मोहरी, हिरवी मिरची, लसूण आणि बारीक चिरलेली कैरी. नंतर यामध्ये थोडंसं तिखट, थोडी हळद आणि शिजवलेलं तुरीच्या डाळीचं वरण छान घोटून घ्यायचं. याला चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि आता थोडं पातळ, खूप जास्त पातळ करायचं नाही याला. आणि भाताबरोबर सर्व करू. तर अशा पद्धतीने बिहारी पद्धतीची डाळ आपण तयार केली. आता यामध्ये खासियत काय की ही डाळ आपण एक तर भाजून घेतली, फोडणी दिली ती सरसोच्या तेलाची. तुम्हाला वाटेल की सरसोचं तेल उग्र असतं, त्याचा एक विशिष्ट पद्धतीचा एक वास असतो, तो येईल. मुळीच नाही. एकदा गरम होऊन त्यात फोडणी गेली की तुम्हाला लक्षातही येणार नाही की हे सरसोच्या तेलात केलेलं आहे. सरसोच्या तेलाचा वास कधी येतो? ज्यावेळी तुम्ही कच्चं ते तेल वापरता तेव्हा. तर अशा पद्धतीने ही डाळ नक्की बनवा. मग भाताबरोबर किंवा लिटी असते, लिटी, त्याच्याबरोबर ही डाळ खातात. कशीही खा, मला तर तशी पण आवडते. आणि त्याच्यावर कैरीची फोड आहे छान असं तिखट लावलेली, मजा येते. कैरीची फोड खाताना बघा माझी आठवण येईल.